अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना तसे आपण हे व्हेज मंचुरियन ड्राय बनवत आहोत. अतिशय कुरकुरीत होतात. चिवी हलकेसे असतात हॉटेलमधले, अगदी तसे चिवी बनतात, तुम्ही बघू शकाल. आणि परफेक्ट त्याला असं ग्रेव्हीचं कोटिंगही आलेलं आहे. काय भन्नाट दिसतात. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. यथावकाश डाएट वगैरे सगळं सुरू झालं असेल. थोडा डाएटला ब्रेक देऊयात आणि आज मस्त स्ट्रीट स्टाईल, हॉटेल स्टाईल कुरकुरीत व्हेज मंचुरियन कसे बनवायचे ते बघूयात. पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. आता हे मंचुरियन बनवताना यामध्ये मैद्याचा वापर आपण करणार आहोत. आणि आज ते मंचुरियन ना असे पिठाळ पिठाळ नाही लागणार, छान कुरकुरीत, म्हणजे ते चिवी असतात बघा हॉटेलमध्ये खातो त्याला एक क्रिस्प असतो, चिवीनेस असतो, तसे परफेक्ट आपण व्हेज मंचुरियन ड्राय कसं बनवायचं ते बघतोय. तर त्याला परफेक्ट असा क्रिस्प येण्यासाठी, बाइंडिंग येण्यासाठी काय करायचं आहे सांगते. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप जाडे पोहे घेतलेत, जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो ते. यामध्ये घालायचे पाव कप कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर घालणं गरजेचं आहे. कॉर्नफ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ घालू शकता, पण कॉर्नफ्लॉर असेल तर शक्यतो कॉर्नफ्लॉर घाला. आणि जितकं शक्य असेल तितकी फाईन याची पूड तयार करून घ्यायची. चला, मिक्सरला ही पूड तयार करून ठेवलेली आहे. आता ही पूड काय फक्त मंचुरियनसाठी वापरू शकता का? अजिबात नाही. तुम्ही घरामध्ये कटलेट वगैरे काही करत असाल तर कुठे बाइंडिंगची आवश्यकता आहे तिथे हे वापरू शकता. हे बघा, मस्त अशी फाईन अशी पूड तयार करून घ्यायची. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे बाउलमध्ये घ्यायचा आहे अगदी बारीक चिरलेला कोबी. कोबी धुवून मग बारीक चिरला आहे. चिरून शक्यतो नका देऊ, नाहीतर काय होईल ना, यामध्ये खूप पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा अंश राहील. अर्धा कोबीचा गड्डा आहे मध्यम आकाराचा. 1 अख्खं गाजर घेतलं आहे, हेही असं छान बारीक चिरून घेतलं आहे. फरसबी, शिमला मिर्च म्हणजे ढोबळी मिरची अगदी बारीक चिरलेली. यामध्ये आता घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण अगदी बारीक चिरलेला, आल्याचे तुकडे बारीक चिरलेले, मिरपूड, चवीपुरतं मीठ, सोया सॉस अर्धा चमचा, चिली सॉस 1 चमचाभर आणि पातीचा कांदा 1 मोठा चमचा. आता हे सगळे मसाले आधी या भाज्यांमध्ये कोट करूया. मीठ घातलं, मिठामुळे या भाज्यांना पाणी पण सुटतं. आणि हे सगळं आता एकजीव करून घेऊयात. चला, आता हे सगळं एकजीव करून झालं की यामध्ये घालायची थोडीशी ही पूड. 3 ते 4 चमचे पुरेशी होते. आणि पाण्याचा वापर अजिबात न करता हे असं छान याला स्क्वीज करत करत बाइंडिंग द्यायचं. पाणी वापरायची गरज नाही पडत, कारण भाज्यांना पाणी सुटतं छान. हे बघा, ऑलरेडी याला बाइंडिंग यायला सुरुवात झाली आहे. चला, हे मिश्रण तुम्ही बघू शकाल, जसजसं हे स्क्वीज करते तसतसं हे आता छान एकजीव व्हायला सुरुवात झाली. आता याचा अगदीच गोळा मळून घ्यायची गरज नाही आहे. काय करा, सगळं एकजीव करत बसण्यापेक्षा यातून छोटा छोटा पोर्शन घ्या आणि जसे आपल्याला मंचुरियन ज्या आकाराचे हवे त्या आकाराचा बॉल किंवा गोळा तयार करून घ्या. लहान मोठे ज्या आकारात तुम्हाला करायचं त्या आकारात तुम्ही याला छान असं वळून शेप देऊन घ्या. जास्त जरी तुम्ही गोळा करत बसला ना तरी मग हे छान नाही होणार. येस, या पद्धतीने. सो आता हे जेवढं मिश्रण आहे या सगळ्याच मिश्रणाचे आपण असे छान एकसारख्या आकाराचे गोळे तयार करूयात. चला, तर मग इथे मंचुरियन बॉल्स आपले बनवून तयार आहे. तेलही इथे व्यवस्थित गरम केलेलं आहे. तर यामध्ये हे बॉल्स सोडूयात. आणि तेलामध्ये सोडलं ना की हे अजिबात याला काही स्टर वगैरे करायचं नाही. सेटल होऊ देत तेलात. हलकासा सोनेरी रंग यायला लागल्यावर मगच आपण याला टर्न करूयात. चला, आता हे मंचुरियन आहेत ना, एक बाजू छान खरपूस तळून झाली. आता हे उलटवून वरची बाजू पण खरपूस तळून घ्यायची. आता हे एकसारखे असे बॉल्स दिसत नाही आहे, पण तुम्ही कधी रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जरी खाल्लं तरी तुम्हाला मंचुरियन कधी असे गोल गरगरीत दिसत नाही, थोडे डिसइंटिग्रेटेड असतात. तसंच मंचुरियनमध्ये एक्सपेक्टेड आहे. म्हणजे तो जो सॉस आहे
तो छान मंचुरियनमध्ये घुसतो आणि मुख्य म्हणजे हे छान कुरकुरीत होतात. आता हे पुन्हा मध्यम आचेवर आणखी छान सगळ्या बाजूने असे मस्त खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात. चला, हे मंचुरियन मस्तपैकी कुरकुरीत तळून झालेले आहेत. आता काढूयात. वा. आणि हे ना कधीच हाय हीटवर करायचं नाही. हाय हीटवर जर तुम्ही हे करत बसलात तर हे विरघळणार म्हणजे सुटणार. त्यामुळे छान असं जसं मी आत्ता केलं मंद आचेवरच हे करून घ्यायचं. वा, अतिशय कुरकुरीत होतात. ती जी चिवी टेक्स्चर असते ना परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये मंचुरियनला असते, ते सेम चिवी टेक्स्चर या मंचुरियनला येतं. तर याच पद्धतीने सगळे मंचुरियन आपण तळून घेऊयात. चला तर मग आता आपण आहे ना व्हेज मंचुरियन ड्राय बनवण्यासाठी त्याची ड्राय ग्रेव्ही तयार करूयात. आता ही ग्रेव्ही बनवण्यासाठी त्याला छान असा स्मोकी टेस्ट आली पाहिजे. त्यामुळे ही सगळी प्रोसेस आहे ना एकदम हाय हीटवर करायची, म्हणजे तो तेलाचा जो स्मोक आहे किंवा स्मोकी चव आहे ती या ग्रेव्हीमध्ये उतरते. बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं सगळं फटाफट घालायचं आणि मिसळून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा हे फक्त आता क्विकली स्टर करूयात. असं फार काही सगळं शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही आहे. पटापट पटापट टाकायचं, मिक्स करायचं. फरसबी, श्रावणी घेवडा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, शिमला मिरची, गाजर बारीक चिरलेलं हे पटकन आपण मिक्स करूयात. थोडंसं भाज्यांवर मीठ घालूयात, चिमूटभर चवीपुरतं. आता तो जो परफेक्ट स्मेल येतो ना चायनीजचा, तो असं हाय हीटवर पटापट पटापट केलं की येतो. आता यामध्ये बारीक चिरलेला कोबी ही फार असं शिजवून घ्यायची गरज नाही आहे. एक 15 ते 20 सेकंद हाय हीटवर प्रत्येक जिन्नस आपल्याला घ्यायचे आहेत शिजवून. आणि आता या स्टेजला यामध्ये मी घालते आहे मिरपूड. याच सोबत आपण यामध्ये घालतो आहे सोया सॉस, चिली सॉस, थोडासा पातीचा कांदा. करूयात मिक्स. आता हे आपल्याला बनवायचं आहे व्हेज मंचुरियन ड्राय. यामध्ये मी घालते आहे थोडंसं पाणी. खूप ग्रेव्ही करायची नाही कारण आपल्याला ड्राय बनवायचं. आता याला छान असा एकजीवपणा किंवा एकसंधपणा येण्यासाठी काय करायचं, यामध्ये घालूयात 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवरची स्लरी, म्हणजे याला बाइंडिंग येईल आणि हे दिसेलही छान. आता मीठ घालायची अजिबात गरज नाही कारण जितके काही आपण सॉसेस यामध्ये घातलेत ना त्यामध्ये मिठाचा अंश ऑलरेडी असतो. आता हे फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया एकत्र. वा, काय मस्त दिसतंय. आता हे जे मंचुरियन आपण तळून घेतलेले आहेत हे यामध्ये सोडूयात आणि छान असे टॉस करूयात या ग्रेव्हीमध्ये. फक्त कोट करून घ्यायचे आणि जसं आहे ना याला हा मसाला लागतो तसं ही ग्रेव्ही आणखी सुकत जाते किंवा ड्राय होत जाते. चला, मस्त दिसत आहेत हे मंचुरियन. तुम्ही बघू शकाल छान असं कोटिंग चढलेलं आहे. आता यामध्ये घालूयात पातीचा कांदा आणि आपलं हे व्हेज मंचुरियन ड्राय मस्तपैकी बनवून आहे तयार. आता हे कसं खायचं, हे असं लगेच तव्यातून ताटात घ्यायचं. मस्त चिवी क्रिस्पी असे हे मंचुरियन बॉल्स तयार होतात. तुम्ही बघू शकाल परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना तसंच याला टेक्स्चर येतं आणि रंग येतो. वा, आणि तशीच भन्नाट चव लागते. क्या बात आहे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त हॉटेल स्टाईल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.